आतापर्यंत त्यांचा ना खासदार आतापर्यंत इथपर्यंत आलेलं नाही। कुणाला जर मत टाकलं ना त्यांनीच या लागल्या। मग आता किंवा कुठलेही नेता येतो तो विकासाच्या मुद्द्यावर येत नाही, जातीपातीचा राजकारण करतो। ना भाजप चांगला आहे ना काँग्रेस चांगला। आम्ही कुठं मरताव काय केले आता 10 वर्ष झालं। ती काँग्रेसचा तर किती वर्ष सत्ता होता, त्याने तरी काय केलंय? हो झालाय तसा सोलापूरचा विकास झालेलाच आहे। आता निवडणूक लागली खासदारकीची, म्हणजे आम्हाला मिरवायला। जय हिंद। लोकप्रधान न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण सोलापूर शहरातील गजबजलेलं ठिकाण म्हणजेच मराठा वस्ती या ठिकाणी आहोत। 2024 ची लोकसभेची निवडणूक लागली आहे। त्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी लोकप्रधानची टीम आज या भवानीपेठमध्ये उपस्थित आहे। तर जाणून घेऊया या भागातील मतदारांचा कौल अखेर कोणत्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवाराला जाणार आहे। ना भाजप चांगला आहे ना काँग्रेस चांगला। आम्ही सरळ सांगायला लागलो तोंडा कोण तुमचं मतदान नोटामध्ये वाया जाऊ दे मतदान, पण कुणाला घालणार नाही आम्ही। काय कशामुळे तुम्ही एवढं राजकीय लोकांवर चिडलात? काय कारण नाही त्याला। ते किती काँग्रेसचा तर किती वर्ष सत्ता होता, त्याने तरी काय केलंय? काहीच केलं नाही जगात। 10 वर्षामध्ये भाजपची सत्ता होती, भाजपनं काय केलं भाजप थोडं का असताना पण केलं भाजप, ते तर आम्ही सांगत लागलो तुम्हाला। मग आता यंदाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान कोणालाच करत नाही अशी भूमिका काय घेताय? भाजपने जर काम केलं तर भाजपला मतदान का करत नाही? नाही करत आम्ही यावेळेस कुणालाच नाही करत नाही। बर हा लोकसभेची निवडणूक आहे आता, बर तर कोणाला तुम्ही मतदान करणार? कोण खासदार होईल असं तुम्हाला वाटतंय? एकीकडे काँग्रेस प्रणिती शिंदे आहेत, दुसरीकडे भाजपचे राम सातपुते आहेत। कोण यावं मतदारामध्ये निवडून? कोण काय येते? कमळाचे ते काय कमळ। हा कमळच काय यावं? आता काय माहिती नियमाप्रमाणे तिथे वरून त्याच करतेच त्याने। करताय हा काय करताय नेमकं? आता कुठं पण मत टाकलं तर त्यालाच आले। तुमच्या मनात कोण आहे? तुमच्या मनात कोण खासदार व्हावं असं तुम्हाला वाटतंय? आता काय कुणाला जर मत टाकलं ना त्यांनीच या लागल्या। मग आता काय नेमकं काय करायचं आता? तुम्ही कोणाला मत देईन? प्रणिती शिंदे। हा कोणाला मतदान करणार दादा? प्रणिती शिंदे। का प्रणिती शिंदेला करणार? त्यांनी सगळं कार्य ना पूर्ण, त्यांनी आमदार असताना त्यांनी कार्य पूर्ण केलेलं आहे। त्यांचं जे काय असेल ते ना त्यांनी सगळं कार्य त्यांचं पूर्ण केलेलं आहे। भाजप का निवडून येत नाही का तुम्हाला वाटतं? येत नाही, त्यांनी काहीच केलं नाही। ते आतापर्यंत त्यांचा ना खासदार आतापर्यंत इथपर्यंत आलेलं नाही। म्हणजे मागील 10 टर्म त्याला मध्ये कधीच बघितलं नाही आम्ही। काका, आगामी निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे काँग्रेसकडून, राम सातपुते भाजपकडून आहेत, कोण खासदार होईल काय वाटतं तुम्हाला? काय सांगू शकत नाही। नेमकं तुमचं कल कोणाकडे जात आहे? प्रणिती शिंदे येईल, काँग्रेस। काँग्रेस। मावशी, सध्या निवडणूक सुरू आहे। काँग्रेसकडून प्रणिती शिंदे, भाजपकडून राम सातपुते, कोण निवडून येणार खासदार म्हणून? पमिताबाई येते। प्रणिताताई। का प्रणिताताई येणार? का बरं आमची पोरगी तिच्या भाड्याने आहे। आमची पोरगी तिच्याशी येते निवडून। मग शिंद्याच्या घरात भाड्याने आहे, बर तिच्या घरात येते। त्यासाठी प्रणिती शिंदेच येणार? येणार। म्हणजे तुमचा कौल प्रणिती शिंदेला? 12%। 12%? हा सगळं महाराष्ट्र पण सगळं तेच आहे। क्या लगता है 20 साल की निवडणूक में कौन निवड़ेगा, कौन खासदार बनेगा सोलापुर का? वैसे तो अपन नहीं बोल सकते, जिसकी उसकी मर्जी के हिसाब है। फिर भी तुम्हारा कल किसकी तरफ रहेगा? राम सातपुते भाजपा की तरफ से है, प्रणिती शिंदे कांग्रेस की तरफ से। वैसा कैसा बोलेंगे पर राम सातपुते बाजू वही प्रकार कौन भी क्या नहीं बोल सकता ऐसा दिल में का। तो सारा शहर तो आधा शहर प्रणिती शिंदे बोलता, आधा शहर भाजपा बोलता। अभी जिसके उसके दिल की मर्जी की बात है वो। अभी हमारे दिल में क्या हमको मालूम है? तुमको क्या लगता? हमारे दिल में क्या है हमको मालूम है। तुम्हारे दिल में क्या है मुझे तो कम से कम बोलो। अभी हमारे दिल में है, अभी सब अल्ताफ को भी सबको मालूम है, वो ऐसा बोल नहीं सकते। ऐसा कैसा कौन बोलेंगे? सातपुते भी आता कहने वाले, प्रणिती भी आता कहने वाले। ठीक है, अल्ताफ को बोलो, कान में बोलो। नहीं वो उनको सब मालूम है, उनको सब मालूम है। खाला, क्या लगता अभी इस साल की निवडणूक में कौन जीत के आएगा? कांग्रेस को डालते हैं हमें पहले से। भाजपा का राम सातपुते? नहीं, कांग्रेस। कांग्रेस क्यों? हाथ कांग्रेस किस क्यों? मगर नहीं, हमेशा हमें उससे डालते। हमेशा काँग्रेस के सपोर्ट में रहते हैं। मावशी, काय वाटतं आता कोण बनवणार खासदार, कोण बनणार सोलापूरचा? कोणचा बनते कुणाला ठेवाय असं गरज पडल्यावर थोडी विचारायला येतात। पुन्हा कोण बी येत नाही, मरून जर पडल्या तर विचारत नाही। मग आता 10 वर्षापासून भाजपचे खासदार आहेत। मग आता कोणचा आता येतो कुणाला आला तर आम्हाला काय देणं घेण्यात? आता प्रणिती शिंदे काँग्रेसकडून आहे, पण आता आम्हाला कोणी जर आलं तर कोणी कुणाचा विचार करत नाही, बरं का? म्हणजे तुम्ही कुणाकडे तुमचं मतदान असेल? आता ते आता आम्हाला कशी विद्या घालेल तसं करणार।
आता तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला सांगू शकत नाही. मावशी, आता 2024 ची निवडणूक आहे, खासदारकीची निवडणूक आहे. एकीकडे काँग्रेसची पंडित शिंदे, दुसरीकडे राम सातपुते आहेत भाजपचे. कोणाला मतदान असतं आपलं? कोण निवडून येणार? मतदानात सांगून करते का कोण निवडून तरी कोण येणार काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला आता काय वाटतंय, आता जे आतापर्यंत भाजप आले भाजपच येईल. भाजप येणार, काँग्रेस काही येऊ शकत नाही. आता ते कसं सांगता येईल. 10 वर्षाचे भाजपचे कार्यकर्ते होते, भाजपचे खासदार होते, त्यांच्याकडून सोलापूरला काही विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला? झालं ना, रस्ते केलेत, काय राम मंदिर बनवलं, बरेच काय काम केलेत की मोदीने. म्हणजे यंदाही राम सातपुते भाजपकडून सोलापूर मधून निवडून जाणार अशी तुमची प्रतिक्रिया आहे? तशी प्रतिक्रिया तर मी सांगू शकत नाही, पण आता कामाच्या ह्याच्यावर ना काय सांगता येत नाही की भाजप येईल, कारण त्यांनी काम पण तसे केलेत ना, म्हणून. म्हणजे कुठेतरी सोलापूरचा विकास झाला असं तुम्हाला माहिती आहे? हो, झालाय तसा सोलापूरचा विकास झालेलाच आहे. म्हणजे आपलं मत भाजपकडं. मताचा बदल मी सांगू शकत नाही. मग आता राम सातपुते निवडून येणार तुम्ही ठामपणे सांगता, तर तुमचं मत त्यांना असतं. म्हणजे आता मोदीच्या कामावरून मी म्हणायला लागले. मोदीच्या कामांवरून सोलापूरचा विकास झालाय आणि राम सातपुते निवडून येतील. हो, येतील. धन्यवाद. बोर नाहीये हापशाला, इथं पाणी नाहीये, एकतर पाणी वेळावर येत नाही आम्हाला. मग काय करायचं आम्ही, कसं हे करायचं? बोर बी नाही ना काय बी नाही. मग आता आगामी काळातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण खासदार होणार काय वाटतंय तुम्हाला? आता कुठला बी पक्ष राहू दे, आम्ही त्याला मत घालायला तयार आहे, पण आम्हाला पाणीची व्यवस्था. काँग्रेस की भाजप? काय बी घालू त्याच्यात, काय घालायचं? काँग्रेसला घालायचं त्याच्यात. भाजपला काय घालू शकत नाही? मग आता काय व्यवस्था याच्यात? कोण काशी ना, आम्हाला ते चांगलं तर व्यवस्थेमध्ये पाणी तरी यावं ना. मग आता 2 टर्म मध्ये भाजपचे खासदार निवडून गेले, त्यांच्याकडून काय विकास झाला असं तुम्हाला वाटतंय का आपल्या भागात? काय बी झालं नाही, विकास बी झाला नाही, काय बी झालं नाही. मग आता तुमचं मत कोणाकडे असेल? हाय बघू आता, घालायला. तटस्थ भूमिका तुमची. किती वय तुमचं आजी? 75. 75. आता निवडणूक लागली हा, खासदारकीची, म्हणजे आम्हाला मिरवायला कुठं? हा, पगार पाणी बसलेल्या लोकांना देते म्हणून न्यायचं. पण आता तुमच्याकडे कुठली पेन्शन चालू आहे का नाही? कशाची आहे? आम्ही रानातली अहो, काम, मला देऊ नका, मी घेत नाही. अहो रानातली काम करते मी. रानातले काम करता. हा, मग आता निवडणूक लागली, बर. आता खासदारकीला कोणाला मत देणार तुम्ही? काँग्रेसला, भाजपला? आता मला कुणाचंच मत नव्हतं, मला आता कुणाचंच नाही. आता काँग्रेसकडून पंडित शिंदे, सुशील कुमार शिंदेची मुलगी. हा, आता भाजपकडून राम सातपुते. बर. आता तुम्ही कुणाला निवडून देणार? आता मतदान कोणाला करणार होतो? मग कुणाला पडेल त्याला पडेल. देणार कोणाला तुम्ही? कोणाला देते ते सांगा. हाताला. हातालाच कशाला? हा, मग कशाला द्यायचं? कमळाला का नको? का बरं शिंदे हाताला उभारतोय की? मग राम सातपुते कमळावर आहे की? आम्ही हाताला देऊ बाय. का? आहे हाताला द्या, हाताला. 75 वयाची ह्या आजीबाईंचं एक कौल असं आलं या भागातून. 75 वर्षाच्या या आजीचं कौल फक्त आणि फक्त काँग्रेसच आहे अशी ही या ठिकाणी आज आपल्याला भूमिका बघायला मिळाली आहे. आजी, पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. बुद्धवा उत्तम जानराव. बुद्धव्वा उत्तम जानराव. कुठेतरी महिलांची संतप्त प्रतिक्रिया ही लोकप्रधाच्या समोर आली आहे. कुठलाही उमेदवार यांच्या नापसंतीचा आहे आणि कुठलाही उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही अशी ठाम भूमिका काही भवानीपेठ मधील या ठिकाणच्या महिलांनी दिली आहे. आपण पाहिलं असेल कशा प्रकारे या भवानीपेठ मराठा वस्ती या भागातील महिलांची, नागरिकांची कशा प्रकारे कौल कुठल्या पक्षाला गेला असेल, परंतु एकंदरीत या भागात पाहिला असता कुठल्याच पक्षाचा कौल मनापासून नव्हे तर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही या भागातील नागरिकांची लोकप्रधानच्या माध्यमातून समोर आली आहे. 2024च्या या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रधानची टीमच्या सर्वेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचा अंदाज आणि अनुभव येत आहे. आपण पुढच्या अपडेट पाहण्यासाठी लोकप्रधान न्यूज पाहत रहा. कॅमेरामॅन ओसामा शेखसह मी अल्ताफ शेख.